डावलण्यात आलेलं आहे, काय भूमिका राहावी पुढची? हे डावलण्यात आलेलं म्हटल्यापेक्षा संपूर्ण जिल्हाभराची ही बँक आहे, शेतकऱ्याची बँक आहे. आपल्याला कल्पना आहे की बुलढाणा जिल्हा 80% शेतकरी असलेला जिल्हा आहे. तळागाळातील लोकांचं जे बँकेवर अवलंबून असलेलं जीवन गेल्या 16-17 वर्षापासून ही निवडणूक झाली नव्हती. आणि बँकेची परिस्थिती आपल्या सर्वांनाच त्या ठिकाणी माहिती आहे की बँक कशा पद्धतीने डबघाईस आली होती. बँकेचं सर्व नामोनिशाण त्या ठिकाणी संपलं होतं. परंतु नामदार अजितदादा पवार साहेब, दिवंगत अजितदादा पवार साहेब यांच्या आशीर्वादानं, त्यांच्या मोठ्या भरभरून योगदानानं आज ती बँक कुठेतरी उभी आहे आणि चांगल्या परिस्थितीत आता येऊ लागलेली आहे. आता नेमकं ती परिस्थिती चांगली येऊ लागली, लगेच आता निवडणुका लागल्या, ते फक्त अजितदादांच्या मदतीमुळंच. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व नेते मंडळी जिल्ह्यातील एकतर्फी त्या ठिकाणी आपापल्या हिशोबानं सगळे पक्ष बाजूला ठेवून फक्त स्वार्थासाठी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, तर अशा पद्धतीने एकत्र त्या ठिकाणी येत आहेत. आणि आता एकत्र आल्यानंतर सगळ्यांनाच सोबत म्हणजे तुम्हाला सगळे चालतात, परंतु नेमके अजितदादांचाच पक्ष, त्यांच्या विचारांचे लोक त्या ठिकाणी चालत नाही का, असा मोठा प्रश्न जनतेसमोर आता निर्माण झालेला आहे, मतदारांसमोर निर्माण झालेला आहे, उमेदवार जे आहेत आमचे त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. अनेक नावांचं त्या ठिकाणी सांगितले होते, परंतु कोणत्याच नावाचा विचार जसं काजी साहेबांनी सांगितलं तसं झाला नाही. म्हणून एक मोठं पाऊल त्या ठिकाणी आमच्या मतदारांनी, आमच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी उचलायचं ठरवलं आणि आम्ही त्यांच्या समर्थ सोबत त्या ठिकाणी आहोत. आमचा पक्ष सोबत आहे, वहिनी साहेब आहेत, मकरंदराव पाटील साहेब आहेत, सहकार सगळं पक्ष त्या ठिकाणी एक संघ या ठिकाणी सोबत आहे. आणि योगायोगानं आता पॅनल टाकल्यानंतर म्हणजे ऐतिहासिक असं पॅनल, आता काही साहेबांनी सांगितलं की आतापर्यंत कधी अविरोध होणारी निवडणूक, कधी निवडणूक त्याची लागली नव्हती. आता ती निवडणूक लागली आहे आणि मतदार इतके प्रचंड खुश आहे, कारण की मतदारांचा उत्साह का असतो, अविरोध होणं हे कोणत्याही लोकशाहीला अपेक्षित नसतं. किंवा सेटलमेंट करायची, अविरोध करायचं आणि मतदाराला विचारायचं नाही, तो मतदारांचा अधिकार आहे कोणाला निवडून द्यायचं, अविरोध करायचं की नाही करायचं. त्यामुळं अत्यंत खुश लोक आहेत. मतदार राजा एवढा खुश आहे, त्या 1900-2000 मतं जवळपास त्या संपूर्ण बँकेच्या प्रक्रियेमध्ये आहेत. संपूर्ण तेवढ्या लोकांची मानसिकता आता कुठेतरी चांगल्या पद्धतीने झाली की कुठेतरी चांगले लोकही या बँकेमध्ये घ्यायला पाहिजे होते, परंतु ते घेण्यात आले नाही. आता त्या चांगल्या लोकांसाठी निश्चित लोक चांगले भरभरून मतदान देणार आहेत आणि आमच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी निवडून देणार आहेत. डॉक्टर राजेंद्र यांना डोळ्यासमोर दिसत होता म्हणून अशा पद्धतीने विरोध करण्यात आला नाही. अगदी निवडणूक झाली म्हणजे जर पूर्वनियोजित जर असा कट रचला नसता की आपण सगळ्यांना सोबत घेऊ, आपण सगळेजण एकत्र येऊन ते सगळं करू, आपण जरी मानसिकता आपली नसती, माझं वैयक्तिक तर जिल्हा बँकेशी काही संबंध नाही, मी मतदारही त्या बँकेचा नाही, परंतु कुठंतरी एक कल्ली वागूनही त्या ठिकाणी चालत नसतं. म्हणून आपण सगळ्यांचा सन्मान ठेवून, सगळ्यांचा नेत्यांचा आदर ठेवून, राज्यस्तरीय नेत्यांचा आदर ठेवून आपण त्या ठिकाणी बसण्यासाठी त्यांना तयार झालो. परंतु कुठंतरी त्यांची मानसिकता जर फक्त स्वार्थाचीच असेल किंवा त्यांचीच कोणीतरी जे बडे नेते त्यांना सोबत घेऊन त्यांना ते करायचं असेल, नवीन लोकांना काय संधी देत नाही का? तुम्ही प्रवाच्या किंवा मोठ्या मोठ्या पदावर नसलेल्या लोकांव्यतिरिक्त आपण त्या ठिकाणी बसवत नाही, तर अशा पद्धतीची एक भूमिका प्रत्येकाची असली पाहिजे. अनेक लोक जाणकार आहेत, अनेक लोकांना विजन आहे, त्या विजनचे लोक त्या ठिकाणी बँकेमध्ये बसवले पाहिजे. आपण ठीक आहे ना, लक्ष ठेवा ना तिथं बाहेर बसून, असं आमचं म्हणणं आहे. दादांच्या विचाराच्या आणि त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न घेणे ही फार मोठं त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या या ज्या कारकिर्दीत आणि इतके मोठे ते समजतात त्या दृष्टिकोनातून दादांनी मदत केली, दादांनी बँक वाचवली, तरी त्यांनी त्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्यापासून पक्षाच्या आमच्या नाकारलं. हे आपण म्हणतो ते दुर्दैव आहे निश्चितपणाने. आणि हे सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वांच्या कानावर हे गेलेले आहे, कारण दादा ज्या वेळेला सहकार नेते त्या ठिकाणी वारंवार दादाकडे जायचे फायली घेऊन, बँकेला मदत करा, बँकेला मदत करा, बँकेला मदत करा. आणि मागची एक निवडणूक त्यांनी विधानसभेची बँकेला मदत न केल्यामुळे, शासनाने मागच्या न केल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी उमेदवारी आपली दाखल केली नव्हती. आणि मग आता दादानं उमेदवारी मदत केली, तुम्हाला 300 कोटी रुपये दिलेत आणि तरी तुम्ही त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विश्वासात नाही घेता नाकारतायत, हे कुठपर्यंत योग्य वाटतंय? हे सर्व चुकीचं आहे. आणि आम्ही लोकांपर्यंत जाऊन आशीर्वाद लोकांचे घेणार आहोत. आणि मगाशी सांगितलं तेव्हा एक नवीन इतिहास सहकार क्षेत्रामध्ये घडेल.
झाले, परंतु मग त्याच्या मग काय षडयंत्र असू शकतं, काय उद्देश असू शकतो? षडयंत्र एकच प्रकारचं असू शकतं, सिंदखेडच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक, आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्हाला टार्गेट करायचं, आम्हाला बाजूला ठेवायचं. दुसरं काय असू शकतं? आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांनाही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं का पक्षाला सोबत घ्या, दादांनी ही सर्व मदत केलेली आहे, याची जाणीव ठेवा. ती जाणीव त्यांनी त्या ठिकाणी ठेवली नाही. पालकमंत्री, त्याच्यानंतर सहकार मंत्री यांनी देखील फोन केल्याची माहिती आहे. पालकमंत्री बोललेत, सहकार मंत्री बोललेत, वहिनीसाहेब बोललेत. आणि ते कसं आहे, बोलले म्हणजे आता त्यांनाही आम्ही सांगितलं की तुम्ही यांच्या कानावर तो विषय टाका, आणि कदाचित नाही टाकलं असतं आणि हे नाही झालं असतं तर बा तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं. मग वरिष्ठांचा कोणता फोन नाही आला तुमचा. मग मनोजजी कायंदे साहेब यांना मला वेगळ्या नजरेनं पाहायचं. आम्ही तर म्हणजे एक पाण्यात पाहतो माणूस, अशा प्रकारचं ते आहे चित्र. षडयंत्र.